नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. एक आनंदाची बातमी या ठिकाणी आपल्यासमोर मी घेऊन येत असताना मला देखील आनंद होतोय, कारण पुरवठा निरीक्षक भरती 2026 संदर्भात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. याची परीक्षा कोण घेणार आहे, या पदाची पात्रता काय आहे, आता नवीन जी आर आलाय त्यानुसार नवीन पात्रता या ठिकाणी काय दिलेली आहे, त्या संदर्भात हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवले विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती 2 बॅच आहेत बघा. आत्ताची सध्या चालू असलेली कामगार आयुक्तालयाची जी जाहिरात आलेली आहे त्याचं फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे आणि त्या संदर्भात आपल्या अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती 2 बॅच दिलेल्या आहेत, कारण त्या सिलेबसमध्ये एक कायदा आहे आणि दुसरा जो काही सामान्य जीएस वगैरे जे आहे त्या बाबतीत या 2 बॅच आहेत वेगवेगळ्या. परंतु विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये जे जाहिरात आली त्यामध्ये 3 पद आहेत. निरीक्षक आहे, लघु टंकलेखक आहे आणि टंकलेखक आहे. बघा, लेखापालेख आहे आणि हे 3 पदांचा सिलेबस सेम आहे. परीक्षा एकच होणार आहे, फक्त मेरिट लागताना 3 पदाचं वेगवेगळं लागणार आहे. तर यामध्ये कायद्याची जी बॅच आहे ती 599 रुपयाला आहे. बघा, 40 प्रश्न आहेत, 80 गुणांची तुमची तयारी होणार आहे. आणि दुसरी जी बॅच आहे ती बॅच फाउंडेशन रेकॉर्डेड बॅच आहे. बघा, ही बॅच 999 रुपयामध्ये आहे. या दोन्ही बॅच बद्दल माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती घेऊन ही बॅच मेंटरशिप म्हणून घ्यायची आहे आणि तुमच्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला या बॅच नक्की तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत. चला आपल्या महत्वाचे मूळ मुद्द्याकडे येऊया. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण सुधारणाचा GR या ठिकाणी 5 मे 2026 ला या ठिकाणी जाहीर करण्यात आला आणि त्या GR मध्ये पुरवठा निरीक्षक, आपण कसं म्हणतो की सप्लाय, बघा जे काय आहे तो पुरवठा निरीक्षकच्या पदाबाबत महत्वाची अर्हता या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या GR मध्ये जी अर्हता दिली ती ज्या अर्हता या ठिकाणी आहे. बघा, आपण सप्लाय इन्स्पेक्टर बद्दल आपण सगळ्यात महत्वाची माहिती पाहतोय. बघा, सप्लाय इन्स्पेक्टर, पहिल्यांदा जी सुरुवातीला ही जुनी पात्रता आहे. बघा, जुनी, आता जी नवीन आहे ती नवीन या ठिकाणी असणार आहे. बघा, हे समजून घ्या, जुनी आणि नवीन. त्यांनी काय दिलेलं आहे की बाबा, पुरवठा निरीक्षक, मुख्य लिपिक, पुरवठा आणि धान्य खरेदी निरीक्षक, गोदाम व्यवस्थापक यांच्यासाठी एकच पात्रता दिली. अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण संवर्ग आहे आणि ही सेवा, आणि यामध्ये ही जी आस्थापना आहे विभागीय पुरवठा कार्यालय, यामध्ये हे ग्रुप सी चं पद आहे, लक्षात ठेवा. आणि यामध्ये दोज ऑफ हू होल्ड डिग्री फ्रॉम स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी हवेअर, बघा, प्रेफरन्स विल बी गिवन कॅन्डिडेट होल्डिंग अ डिग्री इन सायन्स टेक्नॉलॉजी इन सब्जेक्ट फूड सायन्स. कशामध्ये दिलंय? फूड सायन्स मधलं त्यांनी क्वालिफिकेशन या ठिकाणी दिलंय, प्राधान्य त्यांना देण्यात येईल. आणि यामध्ये कोणतेही डिग्री तुमच्याकडे असेल तर चालेल, परंतु प्राधान्य कोणाला देण्यात येईल असं सांगितलं. परंतु आता नवीन जी या ठिकाणी GR आला आणि त्या GR मध्ये एज्युकेशन बॅचलर डिग्री एनी स्ट्रीम, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे. फक्त काय दिले? पदवी ज्याची आहे पात्रता त्याला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. आता यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की एक्सपिरियन्स, ऍडिशनल स्किल, प्रेफरन्स, क्वालिफिकेशन नॉट रिक्वायर्ड या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळं फक्त पदवीवरती हे पद या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आता याचा अभ्यासक्रम काय असेल? अभ्यासक्रम काय आहे? परीक्षा किती मार्काची होईल, पूर्व होईल, मेन्स होईल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला परीक्षा योजना ज्यावेळेस MPSC मार्फत जाहीर होणार आहे त्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी स्पष्ट होतील. बघा, आता परीक्षा कोण घेणार आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं उत्तर, MPSC कडून ही परीक्षा होणार आहे. पूर्व होणार आहे का मेन्स होणार आहे? परीक्षा योजना आल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्पष्ट होणार आहेत. सध्याच्या घडीला पुरवठा निरीक्षक म्हणून सध्या ट्रेंड मध्ये आलेला विषय आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे 200 पदांचं मागणी पत्र या ठिकाणी गेलेलं आहे. बघा, तर आपल्याला महत्वाचं काय, अभ्यासक्रम वगैरे जे काय आहे तो आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या माध्यमातून समजेल. आता जे मागणी पत्र गेलंय त्या धर्तीवरती येणारी जाहिरात आहे ती जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा होणार आहे हे या ठिकाणी फिक्स आहे. फक्त तुम्हाला परीक्षा प्री मेन्स होईल, अभ्यासक्रम वगैरे काय आहे ते योजनेमध्ये, परीक्षा योजनेमध्ये आपल्याला जाहीर होईल. 200 पदांचं मागणी पत्र या ठिकाणी टेलिग्राम वरती ट्रेंड चालू आहे की पुरवठा निरीक्षकचं 200 पदांचं मागणी पत्र या ठिकाणी आयोगाला सादर करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ही जी माहिती आहे ही अजून ऑथेंटिक नाही, कारण आपल्याला परिपत्रक कुठं
माहितीच्या अधिकाराखाली ह्या पदांचं मागणी पत्राचं पाहायला मिळालेलं नाही, परंतु फक्त चर्चा चालू आहे. त्यावरून मला वाटलं की हा व्हिडिओ या ठिकाणी महत्वाचा असू शकतो म्हणून हा घेतलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये ही जाहिरात 100% येणार आहे, कारण 1-2 वर्षाला ह्याची जाहिरात येत होती आणि आता मागील वेळेस जी काही परीक्षा झाली ती सुद्धा IBPS TCS या कंपनीमार्फत झालेली आहे आणि चांगलं पद आहे, सॅलरी देखील चांगल्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मिळत आहे त्याला. आणि त्यामुळं तुम्ही अभ्यास चालू ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं अभ्यास काही वेगळा असणार नाही, जो काय आहे तोच सिलेबस मला वाटते राहील, कारण जे काय डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट हे सिलेबस ठरवत असतात, मग हे डिपार्टमेंट मार्फतच आयोगाकडे सिलेबस जाईल आणि त्यानुसार त्या धर्तीवरती अभ्यासक्रम या ठिकाणी त्याचा असणार आहे. फक्त काय होणार आहे, मला असं वाटतं की यामध्ये कायद्याचा समावेश केला जाईल. बघा जे काही कायदे आहेत ना, प्रत्येक टेक्निकल सब्जेक्ट मध्ये कायदे तुम्हाला प्रत्येक ज्या ज्या महत्वाचे, आता फॉर एक्झाम्पल जर घेतलं तर समजा आता कृषी सेवक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे गेली किंवा तलाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे गेली, तर त्यामध्ये काय होईल, तलाठीची परीक्षेसाठी तुम्हाला कायदे विचारले जाऊ शकतात. महसूल कायदे या ठिकाणी समावेश करतील. ऍग्रिकल्चर ऍक्ट आहे ते त्या ठिकाणी त्यांचा समावेश केला जाईल. त्यासाठी स्पेशल आता हे तुम्हाला कसं कामगार आयुक्तालयाची जी जाहिरात आहे त्यामध्ये कसं 40 प्रश्न या ठिकाणी कामगार कायद्यावरती तुम्हाला विचारले जाणार आहेत, तसंच या ठिकाणी यामध्ये कायदे ऍड करतील. एवढा सिलेबस मध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे तुमची तयारी त्या ठिकाणी, जर स्पेशल तुम्हाला हीच भरती करायची असेल तर त्याच्या पाठीमागे लागा. आतापासून येणाऱ्या काळामध्ये चांगल्या जागा या पदाच्या येणार आहेत. चला भेटू पुढील अपडेटमध्ये. तुर्तास या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.